उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाका। विरोधी पक्षनेता नाही मग दोन उपमुख्यमंत्री कसे नेमता? प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांना भेटणार उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। आज आपला मायबाप शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी कोरोनाच्या काळामध्ये माझं अर्थचक्र पेललं होतं, महाराष्ट्राचं अर्थचक्र पेललं होतं, तो संकटामध्ये इकडे तुम्ही बाबूगिरी करू नका, खरडेगासी करू नका। आणि शिवसेना आता लक्ष ठेवेल आणि जाहीर केलेल्या पॅकेजवरती एक तर दिवाळीच्या आज जे जाहीर केले ते तुम्ही पहिले द्या आणि दिवाळी नंतर सुद्धा मी मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांना भेटणार आहे। मुख्यमंत्री जे बोललेत की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगातनं किती देणार? 3 लाख, 3.5 लाख। मग मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले 1 लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच। आहे बरोबर आहे माझं म्हणणं? बाकीचं नंतर बघू, बाकीसाठी आपण चाबूक दिलाय तो मी घेऊन फिरेनच। विरोधी पक्ष नेतेपद नेमण्यासाठी जर कायदा कानून नियम लागत असेल तर उपमुख्यमंत्री कसा नेमला जातो? 2 उपमुख्यमंत्री नेमता जे संविधानात नाहीये, नसलेली असंविधानिक पद तुम्ही तिकडे नेमतायत। पहिलं त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा। जर विरोधी पक्ष नेता आम्हाला देत नसाल तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजे। त्यांना उपमुख्यमंत्र्यांची मस्ती करता येणार नाही। आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही हे आज मी जाहीर करतोय।